नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे माझ्या ALD चॅनलमध्ये। सोनेगाव हे तसं शांत आणि निसर्गरम्य गाव, पण गावाच्या वेशीवर असलेल्या एका छोट्याशा घरात रोज एक वेगळंच वादळ घोंगावत असायचं। त्या घरात राहत होते रामराव आणि त्यांची बायको सुलोचना। रामराव स्वभावाने अत्यंत साधे, सरळ आणि कष्टाळू माणूस। त्यांच्याकडे फारशी शेती नव्हती, जेमतेम 2 एकर कोरडवाहू जमीन आणि घरात 2 म्हशी। रामराव आणि त्यांचा 18 वर्षाचा मुलगा आदित्य दोघे मिळून शेती करायचे आणि सकाळी संध्याकाळी गावात दूध विकायचे। आदित्य हुशार होता, पण गरिबीमुळे आणि घराच्या रोजच्या कटकटीमुळे त्याच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष होत होतं। सुलोचना मात्र अत्यंत महत्वाकांक्षी आणि तितकीच फटकळ होती। तिला या गरिबीचा प्रचंड तिटकारा होता। गावातल्या इतर लोकांची पक्की घरं, त्यांच्या बायकांचे दागिने पाहून तिचा जळफळाट व्हायचा आणि या सगळ्याचा राग ती रामरावावर काढायची। काय नशीब घेऊन आले होते कोणास ठाऊक। जन्म गेला या शेणाच्या वासात, कधी सुखाचे 2 घास नशिबात आले नाहीत। शेजारच्या पाटलांच्या बायकोला बघा कशी सोन्याने मळलेली असते, आणि मला एका साडीसाठी वर्षभर वाट पाहावी लागते। सुलोचना रोज सकाळी धुनी धुताना टोमणे मारायची। रामराव नेहमीप्रमाणे मान खाली घालून तिचं बोलणं ऐकून घ्यायचे। सुले, आपली परिस्थिती सुधारेल ग, हळूहळू आदित्य हुशार आहे, करेल तो काहीतरी, रामराव शांतपणे सांगायचे। हा काय करणार, हाही तुमच्यासारखाच आयुष्यभर लोकांच्या दारात दुधाचे कॅन घेऊन हिंडणारा, बापाची सावली पडलीये त्याच्यावर। सुलोचना आदित्यलाही सोडायची नाही। आदित्य दारात उभा राहून हे सगळं ऐकायचा। त्याच्या आईचे हे शब्द त्याच्या काळजाला सुरीसारखे टोचायचे। आपल्या बापाची होणारी लाचारी त्याला सहन व्हायची नाही। एक दिवस वादळाने उग्र रूप धारण केलं। रामरावाच्या एका म्हशीने दूध देणं बंद केलं होतं आणि शेतातलं पीकही निसर्गाच्या लहरीपणामुळे करपलं होतं। घरात पैशाची चणचण होती। सुलोचनाने घरात मोठा राडा केला। मला नाही राहायचं या नरकात, तुमच्या या दळभद्री गरिबीचा मला कंटाळा आलाय, असं म्हणत तिने आपली ट्रंक भरली। रामरावांनी तिला थांबवण्याचा खूप प्रयत्न केला। सुले, असं करू नकोस, गावात हसू होईल आपलं। पण सुलोचनाने कोणाचंच ऐकलं नाही। तिने आदित्यकडे एक तुच्छतेचा कटाक्ष टाकला आणि म्हणाली, बघूया तुझा हा मुलगा मोठा होऊन कोणता दिवा लावतोय ते। आणि ती तडकाफडकी आपल्या माहेरी निघून गेली। आई घर सोडून गेल्यानंतर घरात एक भयानक शांतता पसरली, पण या शांततेने आदित्यच्या मनाला एक वेगळीच धार दिली। आईचे ते शेवटचे शब्द, बघूया तुझा हा मुलगा मोठा होऊन कोणता दिवा लावतोय ते, त्याच्या कानात रात्रंदिवस घुमत होते। त्या रात्री आदित्य आपल्या वडिलांच्या शेजारी बसला। रामरावाच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते। आदित्यने त्यांचा हात हातात घेतला आणि म्हणाला, बाबा रडू नका, आईने आपल्याला गरिबीचा अपमान केलाय ना, मी ही परिस्थिती बदलून दाखवेन। मी माझं राहिलेलं शिक्षण पूर्ण करणार। मला शहरात जाऊन स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करायचा आहे। रामरावांनी मुलाच्या डोळ्यात एक वेगळी चमक पाहिली। माझ्या वाघा, मला तुझ्यावर विश्वास आहे, पण शहरातल्या खर्चाचं काय? मी तिथे पार्ट टाइम काम करेन, पण अभ्यास सोडणार नाही, आदित्यने ठामपणे सांगितलं। पुढचे 7 वर्ष सोनेगावसाठी एक गूढ बदललेले आदित्य शहरात गेला। पहिल्या 2 वर्षात त्याने पदवी पूर्ण केली। त्यानंतर त्याने स्पर्धा परीक्षेचा MPSC UPSCचा अभ्यास सुरू केला। दरम्यान गावात एक विचित्र घटना घडली। सुलोचना माहेरी गेल्यानंतर तिच्या भावाने तिला काही दिवस चांगलं ठेवलं, पण नंतर त्यांनीही तिला घराबाहेर काढलं। सुलोचना आता दुसऱ्याच्या शेतात मोलमजुरी करून, लोकांची धुनी भांडी करून
आपलं पोट भरू लागली होती. तिचा अहंकार अजूनही जिवंत होता, म्हणून तिने कधीही रामरावाकडे परत येण्याचा विचार केला नाही. पण खरा ट्विस्ट येथे आला. गेल्या 3 वर्षापासून रामरावांची परिस्थिती अचानक बदलू लागली होती. जो माणूस आधी गरिबीत दिवस काढत होता, त्याच्या खात्यावर दरमहा कोणीतरी मोठी रक्कम पाठवत होतं. रामरावांनी जुनं घर पाडून तिथे एक सुंदर छोटं पण पक्क घर बांधलं होतं. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे रामराव त्या घरात एकटेच राहायचे. आदित्य कुठे आहे, काय करतोय हे गावातील कोणालाच ठाऊक नव्हतं. रामरावही कोणाशी जास्त बोलत नसत. गावात एक गूढ पसरलं होतं. रामरावाकडे अचानक एवढा पैसा कुठून येतोय? काही लोक म्हणायचे रामरावांना शेतात गुप्तधन सापडले, तर काही म्हणायचे त्यांचा मुलगा काहीतरी वेगळा धंदा करतोय. 7 वर्ष उलटून गेली होती. सोनेगाव आणि आसपासच्या तालुक्यामध्ये एक मोठी समस्या निर्माण झाली होती. तिथल्या एका मोठ्या कोळसा खाणीत आणि वाळू उपशामध्ये प्रचंड मोठा घोटाळा सुरू होता. स्थानिक आमदार आणि काही गुंडांनी मिळून संपूर्ण भागात दहशत निर्माण केली होती. प्रामाणिक अधिकाऱ्यांची तिथे बदली व्हायची आणि ते काही दिवसातच राजीनामा देऊन पळून जायचे. अशातच जिल्ह्याला एक नवीन कलेक्टर जिल्हाधिकारी मिळणार असल्याची बातमी आली. हा अधिकारी अत्यंत कडक, प्रामाणिक आणि गुन्हेगारांचा काळ असल्याचं बोललं जात होतं. त्या दिवशी सोने गावातील सरकारी विश्रामगृहाबाहेर प्रचंड गर्दी होती. नवीन कलेक्टर साहेब तालुक्याच्या दौऱ्यावर आले होते. गावातल्या लोकांना आशा होती की आता तरी त्यांच्या समस्या सुटतील. त्याच दिवशी सुलोचना विश्रामगृहाच्या मागच्या बाजूला असलेल्या बागेत कचरा काढण्याचं आणि झाडलोट करण्याचं काम करत होती. तिची अवस्था दयनीय झाली होती. अंगावर फाटलेली ठिगळं, लावलेली साडी, चेहऱ्यावर आकाली आलेलं वृद्धत्व आणि डोळ्यातली चमक कधीच गायब झाली होती. पैशाच्या घमंडीत माहेरी गेलेली सुलोचना आज स्वतःच्याच गावाजवळ एका सरकारी जागेत मोलमजुरी करत होती. अचानक विश्रामगृहाच्या समोर पोलिसांच्या गाड्यांचे सायरन वाजले. 3-4 काळ्या रंगाच्या गाड्या येऊन थांबल्या. मुख्य गाडीतून पांढरा शुभ्र शर्ट आणि काळी पॅन्ट घातलेला, डोळ्यावर गॉगल असलेला एक कडक रुबाबातील तरुण अधिकारी खाली उतरला. त्याच्या मागे अंगरक्षक आणि जिल्ह्याचे इतर मोठे अधिकारी हात जोडून उभे होते. सुलोचनाने लांबूनच त्या अधिकाऱ्याला पाहिलं. तिला तो चेहरा काहीसा ओळखीचा वाटला, पण अंतरामुळे आणि तिच्या अंधुक झालेल्या डोळ्यामुळे ती ओळखू शकली नाही. कोण असेल हा मोठा साहेब? किती मान मर्ताब आहे याचा. नशीब लागतं असं सुख मिळायला. ती स्वतःशीच पुटपुटली आणि पुन्हा झाडू मारू लागली. दुपारची वेळ झाली होती. कलेक्टर साहेबांनी तालुक्याचे सर्व प्रश्न ऐकून घेतले आणि अधिकाऱ्यांना कडक शब्दात सूचना दिल्या. त्यानंतर त्यांनी अचानक एक फरमान सोडलं. मला सोनेगावच्या जिल्हा परिषद शाळेची आणि प्राथमिक आरोग्य केंद्राची पाहणी करायची आहे. चला. संपूर्ण ताफा सोनेगावकडे निघाला. सोनेगावात गाड्यांचा ताफा येताच लोकांची झुंबड उडाली. रामराव आपल्या नव्या घराच्या ओट्यावर बसून शांतपणे हे सगळं पाहत होते. कलेक्टर साहेबांची गाडी थेट रामरावाच्या घरासमोर येऊन थांबली. गावातील लोक अचंबित झाले. अरे, कलेक्टर साहेब रामरावाच्या दारात का थांबले? लोक कुजबुजू लागले. गाडीचा दरवाजा उघडला. तो तरुण अधिकारी खाली उतरला. त्याने डोळ्यावरचा गॉगल काढला. त्याच्या डोळ्यात एक वेगळेच भाव होता. तो सरळ चालत रामरावांच्या दिशेने गेला. रामराव जागेवरून उठले. त्यांच्या डोळ्यात आनंद अश्रू उभे राहिले. त्या तरुण अधिकाऱ्याने, जो दुसरा कोणी नसून आदित्य होता, सरळ वाकून रामरावांच्या चरणांना स्पर्श केला.
बाबा, आदित्यच्या आवाजात कृतज्ञता होती. आदित्य, माझ्या राजा. रामरावांनी त्याला घट्ट मिठी मारली. संपूर्ण गावात एकच खळबळ उडाली. रामरावांचा दूध विकणारा मुलगा आज जिल्ह्याचा राजा म्हणजेच कलेक्टर होऊन परत आला होता. गावातल्या लोकांच्या चेहऱ्यावरचा अवाक भाव पाहण्यासारखा होता. गेल्या 3 वर्षापासून रामरावाच्या खात्यावर येणारा पैसा हा आदित्यच्या ऑफिसर ट्रेनिंगच्या मानधनाचा आणि त्याच्या स्कॉलरशिपचा होता. हे रहस्य आता गावकऱ्यासमोर उघड झालं होतं. ही बातमी वाऱ्यासारखी संपूर्ण तालुक्यात पसरली. विश्रामगृहावर काम करणाऱ्या सुलोचनाच्या कानावरही ही बातमी पडली. सोनेगावच्या रामरावांचा मुलगा आदित्य जिल्ह्याचा नवीन कलेक्टर झालाय. हे ऐकताच सुलोचनाच्या हातातला झाडू गळून पडला. तिच्या पायाखालची जमीनच सरकली. माझा आदित्य, माझा मुलगा कलेक्टर झाला. तिचे डोळे विस्फारले. तिने 7 वर्षापूर्वी मारलेले टोमणे, केलेला अपमान आणि टाकलेला तुच्छ कटाक्ष आठवला. तिच्या मनात एकाच वेळी प्रचंड अभिमान आणि त्याहूनही मोठी भीती आणि लाज निर्माण झाली. ती धावतच सोनेगावच्या दिशेने निघाली. तिथे गावात आदित्यचा सत्कार सोहळा सुरू होता. गावकऱ्यांनी त्याला फुलाच्या माळा घातल्या होत्या. आदित्य स्टेजवर माईक समोर उभा राहिला. त्याने बोलायला सुरुवात केली. ग्रामस्थांनो, आज मी जे काही आहे ते केवळ माझ्या वडिलांच्या कष्टामुळे आणि संयमामुळे आहे. त्यांनी गरिबी सोसली, लोकांचे टोमणे ऐकले, पण मला कधीही खचू दिलं नाही. यश हे पैशाने नाही तर मेहनतीने आणि संस्कारांनी मिळतं, हे मला माझ्या वडिलांनी शिकवलं. लोकांनी टाळ्याचा कडकडाट केला. त्याच वेळी गर्दीच्या अगदी मागच्या बाजूला एका झाडाच्या आडून सुलोचना हे सगळं पाहत होती. तिच्या डोळ्यातून पश्चातापाचे अश्रू थांबत नव्हते. तिने ज्या नवऱ्याला आणि मुलाला दळभद्री म्हणून सोडलं होतं, आज तेच दोघे सन्मानाच्या शिखरावर होते आणि ती लोकांची धुनी भांडी करत होती. सत्कार संपल्यानंतर आदित्य आणि रामराव गाडीकडे निघाले. अचानक गर्दीतून पुढे येत सुलोचनाने आदित्यच्या गाडीसमोर धाव घेतली. अंगरक्षकांनी तिला रोखण्याचा प्रयत्न केला, पण आदित्यने हात उंचावून त्यांना थांबवलं. आदित्य गाडीतून खाली उतरला. त्यांच्या समोर त्याची आई उभी होती, जी आज एका भिकाऱ्यासारखी दिसत होती. आदित्य, माझ्या बाळा. सुलोचना रडत रडत त्याच्या पाया पडायला निघाली. आदित्यने तिला मागे सरकवलं, पण तिच्या डोळ्यातले अश्रू पाहून त्याच्याही मनाचा कोपरा पाझरला. तो शांतपणे म्हणाला, सुलोचनाबाई, तुम्ही मला जन्माला घातले याबद्दल मी तुमचा ऋणी आहे, पण तुम्ही माझ्या वडिलांच्या स्वाभिमानाचे जे तुकडे केले होते ते मी कधीच विसरू शकत नाही. तुम्ही घर सोडलं तेव्हा मी ठरवलं होतं की बापाची सावली काय असते हे जगाला दाखवून देईन. सुलोचना रामरावाकडे वळली आणि हात जोडून म्हणाली, मला माफ करा. हो, पैशाच्या घमंडीत मी आंधळी झाले होते. मला माझी चूक कळाली. मला तुमच्या चरणापाशी जागा द्या. मी मोल मजुरी करून राहीन, पण मला पदरात घ्या. रामरावांनी सुलोचनाकडे पाहिलं. त्यांच्या डोळ्यात राग नव्हता, तर फक्त एक अथांग शांतता होती. त्यांनी आदित्यकडे पाहिलं आणि मग सुलोचनाला म्हणाले, सुले, चुका माणूसच करतो, पण काही चुकांची किंमत आयुष्यभर मोजावी लागते. तू घर सोडलं नव्हतंस तर या गरिबांचा संसार पायाखाली तुडला होतास. आज आदित्य मोठा साहेब झालाय म्हणून तू परत आलीयस. जर तो आजही दूध विकत असता तर तू आली असतीस का? या प्रश्नावर सुलोचनाकडे काहीच उत्तर नव्हतं. ती फक्त ढसढसा रडत होती. रामराव पुढे म्हणाले, आदित्यच्या आईची जागा या घरात
नेहमीच रिकामी राहील. पण ज्या सुलोचनाने आमच्या कष्टाचा अपमान केला तिला या घरात पुन्हा स्थान मिळणार नाही. तू तुझा पश्चाताप घेऊन जग, आम्ही आमचं कर्तव्य घेऊन जगू. आदित्यने वडिलांना गाडीत बसवलं. तो स्वतः ड्रायव्हिंग सीटवर बसला. गाडी सुरू झाली आणि धुळीचा कण उडवत पुढे निघून गेली. सुलोचना तिथेच रस्त्याच्या कडेला गुडघ्यावर बसून राहिली. तिच्या डोळ्यासमोरून गाडी दूर जात होती आणि तिच्या मनात फक्त एकच शब्द घुमत होता, पश्चाताप. तिला समजलं होतं की सोन्याची किंमत खाणीत असताना न ओळखल्यामुळे आज तिच्या हातात फक्त कोळशाची राख उरली होती. ही गोष्ट आता एका अत्यंत भावनिक आणि डोळ्यात पाणी आणणाऱ्या वळणावर येऊन थांबते. रामराव आणि आदित्य यांनी घेतलेला निर्णय आणि रामरावाचे ते शब्द, आज आदित्य मोठा साहेब झालाय म्हणून तू परत आलीयस का, हे ऐकून सुलोचनाच्या पायाखालची जमीन सरकली. तिच्याकडे या प्रश्नाचं कोणतंच उत्तर नव्हतं. ती फक्त दोन्ही हातांनी तोंड झाकून डसडसा रडत होती. तिच्या डोळ्यातला अहंकार पार जळून खाक झाला होता. तिथे आता फक्त पश्चातापाची आच उरली होती. तिने मागे फिरून गावाबाहेर जाणाऱ्या रस्त्याने चालायला सुरुवात केली. तिचे पाय लटपटत होते. मी खरोखर खूप मोठी चूक केली. आज माझा मुलगा एवढा मोठा अधिकारी झाला, पण मी एका आईच्या सुखाला पारखी झाले. स्वतःशीच पुटपुटत ती चालत होती. तिकडे गाडीत बसलेले रामराव खिडकी बाहेर पाहत होते. गाडी गावाबाहेर पडत होती. रामरावाच्या डोळ्यासमोरून सुलोचनाचा तो रडणारा जीर्ण झालेला चेहरा हटत नव्हता. शेवटी ती त्यांच्या आयुष्याचा एक भाग होती. त्यांनी आदित्यकडे पाहिलं. आदित्य शांतपणे गाडी चालवत होता, पण त्याचे लक्षही रिअर व्ह्यू मिररमध्ये आरशात मागे चालत जाणाऱ्या आईकडेच होते. आदित्य, रामराव हळुवार आवाजात म्हणाले. बोला बाबा. आदित्यने गाडीचा वेग कमी केला. रागाच्या भरात मी तिला बोलून गेलो रे, पण तिची अवस्था बघवत नाही. तिने चूक केली, आपल्याला सोडून गेली, टोमणे मारले, हे सगळं खरं आहे. पण आज ती ज्या नजरेने तुझ्याकडे पाहत होती त्यात पैशाचा लोभ नव्हता आणि त्यात एक आईचा अभिमान आणि स्वतःच्या चुकीची अथांग वेदना होती. आपण तिला अशीच रस्त्यावर सोडून गेलो तर आपल्यात आणि तिच्यात काय फरक उरेल. सुलोचनाने चूक केली होती, पण आजची सुलोचना पूर्णपणे बदलली आहे. आदित्यने बाबाच्या चेहऱ्याकडे पाहिलं. कष्टाने माखलेल्या त्या चेहऱ्यावर आजही कमालीची दया आणि संवेदनशीलता होती. आदित्यच्या मनातही आईबद्दलचा राग कुठेतरी विरघळत होता. शेवटी ती त्याची आई होती. तिच्या त्या टोमण्यामुळे तिच्यात काहीतरी करून दाखवण्याची जिद्द निर्माण झाली होती. एक प्रकारे तिचे ते कडू शब्दच त्याच्या यशाची पायरी ठरले होते. आदित्यने अचानक गाडीला ब्रेक लावला. गाडी थांबली. बाबा, तुम्ही बरोबर बोलतायत. संस्काराची किंमत सूड घेण्याने नाही तर माफ करण्याने वाढते. आदित्य हसला. त्याने गाडी रिव्हर्स मागे घेतली. सुलोचना रस्त्याच्या कडेला एका दगडावर बसून डोळे पुसत होती. अचानक तिच्या समोर एक मोठी काळी गाडी येऊन थांबली. तिने दचकून वर पाहिले. गाडीचा दरवाजा उघडला. आधी रामराव खाली उतरले आणि त्यांच्या मागोमाग आदित्यही खाली आला. सुलोचना घाबरून उभी राहिली. तिला वाटलं साहेब आपल्याला रागावणार, पण रामराव तिच्या जवळ गेले आणि त्यांनी अत्यंत मायेने तिच्या खांद्यावर हात ठेवला. सुले, चल घरी चल. सुलोचनाला आपल्या कानावर विश्वासच बसेना. हो, पण मी तुमच्या लायकीची नाही. मी खूप पाप केले. त्याच वेळी आदित्य पुढे आला. त्याने खिशातून एक रुमाल काढला आणि आईच्या डोळ्यातले अश्रू पुसले. आई, ज्या दिवशी तू घर सोडून गेलीस त्या दिवशी मी खूप रडलो होतो, पण तुझ्या
त्या जाण्यानेच मला कलेक्टर बनवलं. तू जर ते शब्द बोलली नसतीस तर कदाचित मी आजही दुधाचे कॅन घेऊन फिरत असतो. माझ्या यशात जितका वाटा बाबांच्या कष्टाचा आहे तितकाच वाटा तुझ्या त्या कडू शब्दांचाही आहे. चल आता घरी चल. बाबा गेल्या 7 वर्षापासून त्या घरात एकटेच आहेत. आई हा शब्द आदित्यच्या मुखातून ऐकताच सुलोचनाने थेट आदित्यला घट्ट मिठी मारली. एका आईचं काळीज पूर्णपणे विरघळून गेलं होतं. तिने रामरावाचे पाय धरले. मला माफ करा, मला माफ करा. सगळं विसरून जा. आता नवीन सुरुवात करूया. रामरावांनी तिला उठवलं. आदित्यने स्वतः गाडीचा मागचा दरवाजा उघडला आणि आईला अत्यंत आदराने आत बसवली. शेजारी रामराव बसले. आदित्य ड्रायव्हिंग सीटवर बसला आणि गाडी सुसाट वेगाने घराकडे निघाली. संध्याकाळची वेळ झाली होती. पश्चिमेला सूर्य मावळत होता. पण रामरावाच्या घरात मात्र 7 वर्षानंतर सुखाचा आणि समाधानाचा एक नवीन सूर्योदय झाला होता. गाडी जेव्हा त्यांच्या घरासमोर थांबली तेव्हा सुलोचनाच्या डोळ्यात आता पश्चातापाचे नाही तर कृतज्ञतेचे आणि आनंदाचे अश्रू होते. कथा एका सुंदर आणि कौटुंबिक एकात्मतेच्या संदेशासह संपते. चूक न करणारा देव असतो, चूक करणारा माणूस असतो. पण जी व्यक्ती स्वतःची चूक ओळखून पश्चाताप करते आणि जी व्यक्ती तिला मोठ्या मनाने माफ करते तीच खरी नाती जिवंत ठेवतात. ही कथा जर तुम्हाला आवडली असेल तर कृपया माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा. ही कथा तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. सर्वजण आपल्या तब्येतीची काळजी घ्या. पुन्हा भेटूया नवीन कथेसह. तोपर्यंत धन्यवाद. नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत.